Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा ऐतिहासिक उत्सव आज शनिवार दिनांक 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी बेळगाव सीमा भागासह महाराष्ट्र देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त, शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी रायगडावर दाखल झाले होते. पहाटेपासूनच गडावर शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. संपूर्ण परिसर भगव्या पताका, ध्वजफुलांची सजावट आणि शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. ध्वजवंदनाने या ऐतिहासिक सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि शिवभक्तांच्या उत्स्फूर्त घोषणांमध्ये शुभपालखी राजसदरेवर दाखल झाली. त्यानंतर उत्सव मूर्तीसह वैद्यकीय मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. सिंहारूढ शिवमूर्तीला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करून शिवराज्याभिषेकांचा मुख्य सोहळा संपन्न झाला. सोशल मीडियावरून चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टी या नव्या सामाजिक चळवळीने आता रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे पक्षाच्या वतीनं 5 तासाचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विद्यार्थी, तरुण आणि पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. सरन्यायाधीशांनी एका सुनावणी दरम्यान काही तरुणांचा उल्लेख झुरळ असा केल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी ही चळवळ सुरू झाली. महाराष्ट्रात जन्मलेले आणि सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले अभिजित दिपके यांनी या चळवळीची स्थापना केली आहे. अभिजित दिपके शनिवारी सकाळी अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाले. विमानतळावर हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक घेऊन आलेल्या दीपक यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. विमानतळावरून ते थेट जंतर मंतर येथे आंदोलनस्थळी पोहोचले. सकाळी 10 वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी 3 वाजेपर्यंत चाललं. यावेळी अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 5 दिवसाच्या आत राजीनामा द्यावा, अन्यथा पुढील शनिवारी पुन्हा जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला. आंदोलन दरम्यान हजारो विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. काही ज्येष्ठ नागरिक आणि पालकही आपल्या मुलांसह आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली असून 6 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडची शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही महसूल, पोलीस व सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. शुक्रवारी रात्री संस्थेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले असून 2 दिवसातील चौकशीत काय निष्पन्न झालं याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देण्याची तयारी सुरू होती. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा आदित्यराजच्या कार्यालयात कागदपत्राची पडताळणी सुरू करण्यात आली होती. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच, टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेट आदीसह पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारीही भाग्यनगर परिसरात ठाण मांडून होते. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या लेखी आदेशानंतर तपासणीला सुरुवात करण्यात आली असून कार्यालय सील करण्याची प्रक्रिया सुरू होताच काही महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. कार्यालयाबाहेर चिंताग्रस्त अवस्थेत प्रतीक्षा करणाऱ्या ठेवीदारांनाही भावना व्यक्त करत अश्रू ढाळले. शुक्रवार दिनांक 5 जून रोजी रात्री अधिकाऱ्यांनी तपासणी पूर्ण केली आणि KPID व बर्ड्स कायद्याअंतर्गत FIR दाखल करण्याची तयारी सुरू होती. तत्पूर्वी आदित्यराजच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आले आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 जून रोजी बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला.
गोगटे ग्रुपचे डायरेक्टर शिरीष गोगटे यांच्या पुढाकाराने व गोगटे परिवाराच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 7 वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोगटे परिवार, बेळगाव स्पोर्ट्स क्लब, बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन तसेच झेंडा चौक मार्केट गणेशोत्सव मंडळ यांनी विशेष योगदान दिले. यावेळी गिरीश गोगटे, अविनाश पोद्दार, डॉक्टर रवी पाटील, अजित सिद्धनावर यांच्यासह अनेक मान्यवर व शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ऐतिहासिक किल्ले पारगड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यात चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी उपस्थित राहून शिवछत्रपतींना अभिवादन केले. सोहळ्याची सुरुवात भगवा ध्वज फडकावून आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने करण्यात आली. यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केलं. शिवरायांचे शौर्य, पराक्रम, लोककल्याणकारी शासन व्यवस्था आणि स्वराज्याच्या विचारांचा वारसा जपण्याची शपथ यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी घेतली. ढोल ताशाच्या दणदणात आणि शिवगर्जनेच्या वातावरणात गडप प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी संपूर्ण पारगड परिसर शिवमय झाला होता. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी पारगड किल्ल्याचा राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग पथकाने एका युवकाला ड्रॅगन चाकूसह अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 जून रोजी मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपासणी सुरू असताना वैभव प्रकाश कुराने, वय 23, राहणार भातकांडे गली, बेळगाव हा जुन्या भाजी मार्केट परिसरातील सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरित्या फिरताना आढळला. तपासणी दरम्यान त्याच्याकडे बेकायदेशीरित्या ड्रॅगन चाकू असल्याचं निदर्शनास आलं. मार्केट पोलीस ठाण्याचे PSI हुसेन किरुरा व त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शस्त्र कायद्याच्या अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली असून बेळगाव शहरात अलीकडे वाढलेल्या तणावाच्या घटना लक्षात घेऊन शहर व ग्रामीण भागात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव तसेच तेली पाटील गली शापूर बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. येळूर गावातील विविध प्रलंबित समस्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी येळूर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना निवेदन सादर केले. गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतकडे अनेक नागरिकांनी ई-सत्तू मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, मात्र अद्याप कोणालाही उतारे मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कर्ज प्रकरण, मालमत्ता हस्तांतरण तसेच विविध शासकीय कामासाठी हा उतारा आवश्यक असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय गावातील सरकारी स्मशानभूमीत वीज, पाणी व स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. स्मशानभूमीकडील जाणाऱ्या रस्त्यावर झाडे झुडपे वाढल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून काही भागामध्ये जलजीवन मिशनची जोडणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही गावातील गटारी साफसफाई झालेली नाहीत. काही ठिकाणी केवळ दिखाऊ स्वरूपाची कामे करून संपूर्ण गावातील प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत भरण्यासाठी दंडाची तरतूद केली जाते, मात्र नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावातील ई-सत्तू, उतारे, पाणीपुरवठा, स्मशानभूमी सुविधा, गटार सफाई आणि अन्य नागरिक समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना माहिती दिली. यावेळी सदस्य शिवाजी नांदुरकर, परशुराम परीट, निखिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मच्छी तालुका बेळगाव येथील एका बंद घरच्या पाठीमागचा दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्याने सुमारे 2.5 लाखाचा ऐवज पळविला आहे.
गुरुवारी सायंकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून शुक्रवारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मारुती उर्फ रोहन संजय लाड राहणार महादेव गल्ली मच्छे यांनी फिर्याद दिली असून गुरुवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6:15 या वेळेत ही घटना घडली असून मारुती घराला कुलूप लावून कामावर गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी पाठीमागच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आहे. तिजोरीच्या लॉकरमध्ये ठेवलेले 25 ग्रॅमचे नेकलेस, 6 ग्रॅमची कानातील रिंग्स असे 31 ग्रॅमचे सोने आणि दागिने 20,000 रुपये असा एकूण 2,35,000हून अधिक किमतीचे दागिने चोरट्यांनी पळवले आहे. या घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. स्मशानभूमीसाठी असलेल्या गावठाण जमिनीवर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न कनबर्ग येथील ग्रामस्थांनी हाणून पाडला. ग्रामस्थांच्या विरोधानंतर संबंधित ठिकाणचे काम तातडीने थांबवण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही बाजूंनी सामंजस्य भूमिका घेतल्याने वातावरण शांत राहिले आहे. ऑटोनगर कनबर्गी परिसरातील नवीन आरटीओ केंद्राजवळ गावठाण जमिनीत एका समाजाची स्मशानभूमी आहे. या ठिकाणी काही महिन्यापासून प्रार्थनास्थळ उभारण्याची हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. संबंधित जागेभोवती संरक्षक भिंती उभारण्यात आली होती. गेल्या 2 दिवसांपासून जागेचे सपाटीकरण करून बांधकामासाठी आरेखन करण्यात आले होते. तसेच बांधकाम साहित्यही तेथे आणून ठेवण्यात आले होते. या हालचालीची माहिती मिळताच कनबर्ग येथील युवक व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. गावठाण जमीन केवळ स्मशानभूमीसाठी देण्यात आली असून त्या ठिकाणी अन्य कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. अथणी शहरातील मुख्य रस्त्यावरील एक जीर्ण झालेली इमारत शनिवारी अचानक कोसळली. सुदैवाने इमारत धोकादायक अवस्थेत असल्याने ती यापूर्वी रिकामी करण्यात आली होती. यामुळे माहितीनुसार संबंधित इमारत अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत होती. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आणि मालकाने खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील रहिवासी व व्यावसायिकांना पूर्वीच स्थलांतर केले होते. शनिवारी इमारत अचानक कोसळल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला. इमारतीचा ढिगारा हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं असून वाहतुकीची व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे. वेळीच करण्यात आलेल्या प्रतिबंधक उपाययोजनेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. पावसाळ्यापूर्वी वीज वाहिनी आणि विद्युत यंत्रणेची दुरुस्ती व देखभाल कामे हाती घेण्यात येणार असल्याने हेस्कॉमकडून बेळगाव शहर परिसर, खानापूर तालुक्यात रविवार दिनांक 7 आणि सोमवार दिनांक 8 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून सहकार्य करावं असं आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये देशसेवेची भावना जागृत करून त्यांना सैन्य भरतीसाठी सक्षम बनवण्याचं उल्लेखनीय कार्य ब्रह्मलिंग स्पोर्ट्स खादरवाडी क्लबच्या माध्यमातून सुरू आहे. सन 2023 पासून सुरू झालेल्या या उपक्रम अंतर्गत सध्या 200हून अधिक युवक सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जात असून युवकांना शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक बळकटी, आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्व गुण आणि देशसेवेचे संस्कार दिले जात आहेत. या अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत 37 युवकांची भारतीय सैन्य दल, BSF आणि एअरफोर्समध्ये निवड झाली आहे. तसेच यंदाही प्रशिक्षण घेत असलेल्या 5 युवकांची भारतीय सैन्य दलासाठी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या यशस्वी युवकाचा सत्कार खादरवाडी स्कूल मैदानावर मोठ्या उत्साहात रविवार दिनांक 7 जून रोजी करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामस्थ, पालक, युवक, युवती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर अमित बिर्जे यांनी खादरवाडी व गाव परिसरातील युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावं आणि त्यांना देशसेवेची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. कर्नाटक राज्यात मान्सूनची वाटचाल सुरू असताना पुढील 3 ते 4 दिवसात कारवार, कोकण, गोवा आणि बेळगाव घाट परिसरातील काही भागामध्ये पावसाच्या प्रमाणात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मात्र बेळगावात अपेक्षित पावसाची तीव्रता न आल्यास 14 जूनच्या आसपास पुन्हा पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सह्याद्रीच्या घाटमाथा भागात
पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह जोरदार सरीची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. विशेषतः डोंगराळ भाग, घाटमार्ग आणि नद्यांच्या परिसरात प्रवास करणाऱ्यांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सौंदती पोलीस ठाण्याच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 20हून अधिक हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस दलाचे कौतुक केलं जात आहे. नागरिकांनी मोबाईल हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर CER पोर्टलवर तक्रार नोंदवल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत सौंदती पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेल्या मोबाईलचा मागोवा घेतला. त्यामध्ये 20हून अधिक मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.